चिवडा खायला. चिवडा खाताय का बटाटा? बटाट्याची भाजी केली. आज बटाटा लई भारी वाटतंय मस्त आहे समजा. आणि वास पण लई भारी येतोय. जेवाय या. त्या मांजराला आंघोळ घातली 12 वाजता आणि ती बाहेर बसलंय. कुत्र्याने धरलं, काय झालं त्याला? 12 वाजता वय ग मम्मी, 10 वाजलेत की. ती इतकं झालं त्याला चुलीपाशी धरलं, टोकाच्या ह्याने पुसून काढलं. सारे होदा हे करून ह्या घरातून त्या घरात सगळीकडे पळत सुटलं. अगं सारं बोललं केलं. हो का हिने आंघोळ घातली टाकल्यावर. बावळाटे पोरगी. ती मला म्हणतात टाकीत पडलं. माहिती तिकडून आलता हळूहळू. अगं कसं असेल मी म्हणलं इथं काय झालं याला, काय झालं? ती म्हटलं अगं त्या मांजराला काय झालं? ती बारकी परत गेली. मी बघते तर हिने आंघोळ घातली. नाही, तूच म्हणते की मांजराला आंघोळ घालत नाही, काही नाही. पण ती गार आटलं ग, त्याला पुसावं आलं. नाही, तिलाच घास चमचा आणून घे. घालायला पाहिजे. चमचा. आता चमचा आता मी धरून तुला घास अगं मम्मी काय झालं, मी आंघोळ करत होती, त्याला आंघोळ घातली आणि म्हणलं टावेल का कशाने तरी पुसाव, तोवरच पळत गेलो आणि मग मी आंघोळ करता करता होई मला पुसलं की नाही त्याला ना म्हटलं. गार पाण्याने दबणे आणून. गार नाही, गरम पाणी आंघोळ. गरम पाणी शॅम्पू लावू घातले की त्याला का असं असतं होय. नानी चाला असेल. मग माझ्या मागं फिरायचं, माझ्या बोटातला चावायचं. जेवाय या समजे पद्धत म्हणलं असेल लय पंचायत झाली. त्या दिवशी पण तसंच करायचं. काय करायला? कोथमिरीला जडायचं या. जडायचंय का? हा जाईल 8 दिवस. परत आता महिनाभर पूर्वला हळूहळू हळूहळू. चांगली हळूहळू चलू दे. होय आता. हा ये जेवाय समद्यांना नमस्कार, समद्यांना राम राम, जय हरी आणि हरी कृष्ण. आता काय करणार? हा, पार मग लय आता देव दे. कसं बी बापूले देव देव करताय हो तुम्ही. देव देव केलाच पाहिजे हो. हाय आपल्याला जय हरी म्हणायचं हो. चला आता जीव तू आता. जेवा तुम्ही, जेवा जेवा. मम्मी मी आज तुझ्यासोबत हॉटेलवर येऊ नको. का ग? संध्याकाळ आमच्या बरं बायान हे नसतात, गाडी जागा पुरत नाही. मम्मी अगं किती 1 महिना झाला मी आले नाही कधी, मागल्या पहिल्या गुरुवारी आलते. बाळा बापू यायच्या सूर्यनगरीला, मग तुला सोडते जेवायचं. काय जेवायला जायचं पण ते मस्त करा तुम्ही, सारखं जेवाय करताय. एक तर वजन वाढायला लागले माझं. अगं ज्ञानेश्वरी, तिथं तुलाच बसायचं बघित, कामाचं बघायचं का? धरा त्या थोडा राहिला. अगं घरी बघ की मला करपतच नाही. आजी आहे की घरी? अगं आजी जाऊन नुसती झोपती बघ. म्हणजे मी एका घरात असते, तू एका घरात असते, बापू तिकडे जाणार, अण्णा तिकडे मोबाईल मध्ये, मी अभ्यास तरी नाही तर झोप पण लागत नाही. भाजी उपटून कुणाला म्हणताय? तुम्हाला आपण जाऊ की दोघी जण. नको बाबा राहू द्या, बापू जाई कोथमिरी खायला आणि तिथून तसं नको. जीवन ये. कुठं तिथं बाजारात बसू वाका वाका करत. सूर्यनगरीला जा की बापू ही चटणी जर ती तुम्हाला दिली आवडीने, कसली लागते ती तरी बघा. बघितली कसली लागते ती काटेणार आहे? दुपारचं. मग नेत जा की. ती आलं मी आहेतच आहे सगळं त्याच्यात. नाही गं, ते नाही. असू दे की रे, तेल ओतायला नको, काय नको. हा हाय ना. हे मग त्यापेक्षा मी आता तुमच्यासोबत बापू सूर्यनगरीत ना तसंच येतील. चालतं काय चांगलं. हा. कसं म्हणजे? बरं बापू तिला कोथमिरी कोणाला न्यायला या. आणि तुम्ही पण जेवून या. गार काय हो गायचं काय झालं, मी जर्किंग आणते. सगळ्या गाडीत ऋतुजा काकी, दीपू काका, मी, पप्पा, चिक्या, दोन आखी आया, सगळी चिक्या, इथं. सीता. तू आजच्या दिवस घरी परत घेऊन. नाही अगं बाबा सुट्टी रोजच असते, पण म्हणजे एका दिवशी संध्याकाळ आनंद होईल. तुम्ही येऊन देत नाही, आजीला गुणगुण करतो. काय तुला जाताना नेतो 4 वाजता. हा. बरं तसं करा, बापूला कोथमीर पण थोड्या वेळ विकू हिला. तिथे इको लागलं. तिथं कुठं इकुला मला वेगळं वाटतं. समोर बाजार इकडच्या ते बारक्या पण एक ठीक होतं की, ते बारक्यापणी मग माझी मग कसं चालायचं. बारक्यापणे डान्स चालला होता. जेव्हा का नाही संसार मध्ये डीजी चालला जण हळू आली की चालली. केलंय माग पालत घातलंय, जेव्हा का नाही लागली नागिनी डोळ्याला आणि मी पुढे गिरायत नाही का हसते ती बघते तर नेहमीचा डान्स चालला आणि पाहिजे मी टाकलं तर केलेलं कुठं गमून. आणि दुसरं पाडलं इरीत, 2 वेळा पाडली, आता तिला आणायचंच नाही. अगं मम्मी कानातली 3 वेळा का नाही शाळेत पडली, सापडली, पण तुम्ही मला अजून किती वर्ष झालं बालवाडी झाली तेव्हापासून कानातलं केलं. आता मला कळतं की आता हरवलोय मी. आता गेल्या वर्षी पैंजण इरीत पाडलं, तेव्हा कळतच होतं. अगं ती पहावाय गेली ते चांदीचं पैंजण पडून आली इरीत. कुठल्या तिकडं मामाच्यात गेल्या पहायला गेली. त्या मोठ्या इरीत गुजबायला. आता आधीच माहिती आहे मोठी कोणती मामाच्यात.
पाडून आले आता ते होतं का गेलं ती गेलीच आता ती आजरानाच्या विहिरीपाशी गेली. जाऊन दे आता मग गेले आता हिला म्हणलं आणायचं नाही का अगं मम्मी आता कळतं की आता कुठं पहाय मी पैंजण काढून पहायला जाईल. बापू म्हणलं ऊस गेला का नाही सगळ्याला सोन्याने म्हणवायचं बापू तुम्ही कधी 2 वर्षापूर्वी म्हणलेला. पुढल्या वर्षी ग. ऊस यावरती काय चाल पडलं गणित वेगळे आले 3 पोरी 2 बाया 3 बाया देणार तिला. बापू गेल्या वर्षी पुरीला म्हणलं पंजन आणतो त्या सक्रातीला भाजी इकडून इकडून मारायला लागलो पंजन ए मम्मी मी सक्रातीला लय भारी लुक करणार. हो. आपण वहिनी म्हणल्या ऋतू जाणत्या. आता ते गौरी मागे लागली म्हणली उद्या काही करा म्हणली तासभर वेळ काढा म्हणली कोण गौरी ती मेकअपचं म्हणली मला सक्रातीचा ट्राय करायचा म्हणली गेल्या वेळेस दिदीव केला आज तुमच्यावर करायचं म्हणलं माझ्यावर लय नको ट्राय करू माझं ठेवायचं हे मम्मी नको राहू दे. काल चालते गाडी आटीला पाठती का येते की काही करा आका पण चाला तुम्ही म्हणलं अगं आज उद्या थांब नाही ऋतू नाही सोमवारी थोडा टायमिंग असतो मधल्या कुठे ग? मला पण जायचं ते मेकअप. पार्लर नाही पलीकडच्या साईडला मला पण जायचंय बघ. मग मी आणली नाही की. मला नाही मी आपण दोघी करू. उद्या शाळा आहे तुझी आज म्हणतीय आज सुट्टी. आज नाही उद्या तिला म्हणलं मला सकाळचं दुपार संध्याकाळचं नाही वेळ पण मध्ये 4-5 दरम्यान 1 तासभर आहे याच म्हणली सक्रातीचं सगळे हे करतात म्हणली मला कोणीच घावा नाही म्हणली तुम्हीच घावलाय म्हणलं बरं आहे सुट्टी की जायचं ऋतूनी एकदा तो एकदा. नाही म्हणली मला शिकवायचं म्हणली मग पुन्हा ट्राय करू दुसरी कोणी येत नाही ना मग म्हणली तुम्ही तरी चला की होता काय म्हणते का अक्का म्हणते काय पण म्हणते ना आखा म्हणते ते ती म्हणते तिला काय असं काय पण ते हो मला पण तसंच होतं. ती माझी बहीण पण नाही बहीण आणि माम काय ती काकी पण लागते मग मी काय म्हणून तिला मावशी पण लागते. मावशी म्हणून काकी म्हण होय मावशी म्हणलं तरी चालतंय की आता मी नाही मावशी म्हणत मी फक्त गौरीच म्हणते. नाही गौरी पण नाही गौरा म्हणते मी तिला. काय गौरा मावशी म्हणते. नाही गौरा मावशी ग. मावशी म्हणावं काकी म्हणावं आंटी म्हणावं नाही गौरा मावशी म्हणते मी. हा बरं काय पण म्हणा असू दे बापूचं चाललंय आईला जेवायचं गाडी म्हणायची मला आत्या मला तिला आत्याची हवस होती आणि ही म्हणायची मामी. परत एखाद्या बारीला तर उर्मिलाच म्हणायची उर्मिला मामी. अगं तिला होय बापू उर्मिला आता कसं आता बापूला मिठी चालली म्हणजे बापूची कोथमीर काढा आली त्यामुळे बापूला काय सुसा नाही आता काय नाही आता बापू जायचं रानात आता बापू पैशाच्या नादात आहे. मी आधी लय करामध्ये होते हे ना ग. सावसाई काय त्यात माझं 200 रुपये थाडा बसते. बाई 200 रुपयात लावलंय नुसतं. मी आज थाड बसावली का अरे ग. मम्मी आधीचं पैसे घेतलं होय आधी मी लय करामध्ये होती ना ग. गाईला खाया टाकायचं राहिले बापू ही चिवडा झाकलेला कोणी उघडला मी परत काढली आता. वा त्याला डबा डब्यात ठेवलाय बाई. तिकडं घुसलं होत त्यातनं दारात म्हणून पाटा लावला कधी मम्मी त्याच्यावर मी झाकण मांडलं होतं बापू मी जरा ओ हॅलो तेलाच ते हे आहे ना काय ते डब्यात ठेवलंय. सगळ्यांना बाय सगळ्यांना आपला बापू लय दिवस झाला आमचा व्हिडिओ सकाळचं जात होतं काय करायचं बापूला काम असतात रानातलं आज उगा तावडीत घालून उशिरा स्वयंपाक केला जेवायला मग. उशिरा स्वयंपाक चालू आहे म्हणून आपलं चाललंय होय आम्ही आज सगळं उरकून आज स्वच्छ केलं हे काढलं मस्त पैकी ते कबशाचं गळही लावून छान हे केलं. 7-8 इथं का ठेवा का कमी झालंय आता द्या टाकून आता नाही उपयोग आता काय त्याला करायचं. असू दे तर बाय बाय.